चेंबूर दुर्घटनेप्रकरणी आलेल्या अहवालावरून संदीप देशपांडे यांनी टीका केली। अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। अशा चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते असंही संदीप देशपांडे म्हणतात। चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द असल्याचं संदीप देशपांडे म्हणतात। नेमकं काय ट्विट आहे पाहूया। चेंबूर दुर्घटनेप्रकरणी आलेला अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकशी करून दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल। अशा चोरांमुळे महाराष्ट्राची बदनामी होते, चोरांना मनसे धडा शिकवणार हा शब्द, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलंय। पिंपरीच्या मोशीतील दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचा प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। या दुर्घटनेत 9 कामगारांचा मृत्यू झालाय। पिंपरीतील मोशी दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। समितीने 1 महिन्यात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करावा। नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णींचे निर्देश। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। तर पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणी कपात। उद्यापासून पुन्हा 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय। सध्या खडकवासला धरणसाखळीत 16.89 टीएमसी पाणीसाठा आहे। राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे। प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहतात। या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून मान्सून निष्क्रिय झाला।